वाट लागून जाईल. आता जाणार आहे सगळा. हा भारी पडला. हा नाही नाही तिकडे विषय लागेल. तर गाईज आता आमच्या गावाला वनवा लागलाय. वनवा विजवताना दुपारचे 3 वाजले. असा वनवा लागला. एकदम वन साइड मध्ये विजवतात या साईडला. इथे 2 जण आहेत आणि इथे आहेत. हा पूर्ण जाईल ना खालपर्यंत आता. आता हा पूर्ण डायरेक्ट खालपर्यंत जाईल वनवा. कुठपर्यंत जाईल. डायरेक्ट कुडकापर्यंत पूर्ण धूर झाला बघा सर्वीकडे. फर्स्ट टाइम मी गावाला आलो आणि फर्स्ट टाइम माझ्या समोर एक वनवा लागला. बघू शकता तुम्ही. आणि फुल एकदम तुफानमध्ये आग आहे. आता पूर्ण खालपर्यंत असं पूर्ण खालपर्यंत खालच्या गावापर्यंत जाईल वनवा. हा इथे गाड्या वगैरे लागल्यात. तर इकडनं हे लोक वनवा विजवायचं काम करतात त्या साईडला. इथे पूर्ण सुका गवत ना त्यामुळे पूर्ण एकदम लमसम जाईल. आणि हवा पण चालली तर हवेच्या दिशेने वनवा जातोय बघा. एकदम आगीची लेअर बघा. एकदम तुफानमध्ये चटके बसतायत. चटके बसतात आगीचे. एकदम डायरेक्ट येते ना. पहिल्यांदा वनवा लागलाय म्हणजे माझ्या समोर तर पहिल्यांदा लागलाय. आम्ही झोपलो होतो एकदम आवाज आला अचानक आगीचा. बघतो तो वनवा लागलाय. हो माय गॉड. धूर बघा कसला भयानक झालाय. आता याला विझवणं पॉसिबल नाही आमच्यासाठी. कारण पूर्ण आगीची वाफ येते डायरेक्ट अंगावर. बघा पक्षी वगैरे एकदम फिरताय ते बघा. ते बघ. तर आता हा वनवा पूर्ण आता तिथपर्यंत जाईल. लांबपर्यंत पूर्ण असा कव्हर करेल. हा एक दिवस आले वनवा लावून टाकला तुम्ही अख्ख्या गावात. हा तर आता दुसरे दादा पण आलेत वनवा विजवायला. बाकी सर्व आपली गावची मंडळी बघा तिकडे वनवा विजवते. पण हा पॉसिबल तर नाही आता विजवायला. आता तुफानमध्ये त्या साईडला पूर्ण जाईल. तिथे हंडा कशी वगैरे आणली होती. पाणी आणलं होतं वनवा विजवायला. पण आग एवढी भयंकर लागली आहे ना आता. तर एवढ्याशा पाण्याने काहीच होणार नाही. एकदम लमसम पर्यंत गेली आग. आता पूर्ण हा असा कव्हर करेल इथपर्यंत. पाय पोळतायत. ऐक पोळले पोळले. काय गरज होती पण. हा काय गरज होती.
हा काय गरजच नव्हती म्हटलं ते संध्याने मारला बरोबर ते कसं तर हे झालं ना कधी ए गाड्या 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 आई सर्वच आले रे तिकडनं धावत. काय बघूया आता कसा विजवत विजणार तर आहे. ते बा आणतात बाबा कुठे भाजला नाही मग बिचारे. पूर्ण डोळ्यामध्ये धूर जात पूर्ण जळून गेले एखाद्या मिनिटामध्ये पूर्ण जळून गेले गवत वगैरे. आणि अजून जातच आहे कारण हवा एवढी आहे ना. बाप रे बाप फर्स्ट टाइम अनुभव. अजून तिथे चालूच आहे काम. पाणी मारून पण काही उपयोग नाही होत आहे कारण आग एवढी भयंकर आहे तर आगीसमोर पाणी काहीच नाही. झोप मोड झाली. तू काय वनवा विजवायला आली हा. इकडे 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 वनवा विजवायला आलीस हा. तुझ्या हाईटून वर उंच आहे ते. गवतात हरवशील ए होय. गवतात हरवशील. अरे यार काय आलं हा. फायर ब्रिगेड कमिंग नाव. ए जा काम कर फायर ब्रिगेड भाई एक साईडला फोन लाव. गाडीचं थोडं बनवून द्या पहिल्या पाठीमागे येऊ दे पुढे. काय पाठीमागे पुढे येऊ दे. थोडी रात्रीची कधी पण नाही आता आपण कधी पण नाही. फायनली मिशन कंप्लीट. व्यवस्थित झाला. फायनली मिशन कंप्लीट झालंय. परत आता चला
गुड नाईट, बाय बाय. पूर्ण अख्खा साफ होऊन गेलं बघा. चलो बाय. ये हो गया, ये हो गया. दोन प्लेयर मस्त या बाजूला त्या बाजूला दिसांचे प्लेयर द्यायचे बरोबर. म्हणजे दाटचं जिथं बसवायची असेल ना चांगली बसेल. विटांच्या द्या, विटांच्या जागे दोन ते इकडं डावी विटां तिकडं तो जागा झालाय. चेंज करायचे मग उलट चांगला होईल. विटांचा बांधकाम केला कुणाला मारू चले. तुझे कुठे काय काय माहिती नाही नाही गोखा सकाळ पण झोपला असतो तो पण असतो त्यांच्यात. चार उडे कसा येत रेजड कोंबड्या आहेत ना. ते अजून गण होते कुठे गेले दुसरे आणले होते ना. गण जाण्यासाठी काही अरे चाय काय चाहिए पहले चाहिए चाहिए पहले चल ठंडा वरना दिवाला वरना असा फिरायला निघाल अशाला आजू काय लादी आहे लादी आहे काय माल टाकले ना. आतोडी कुठे गेली मोठा पाहिजे. हा जरा चिनी उडव हातोडी मार पडवा
नाही तिथं नाही ना तिथं नाही. थोडं जम नाही करत त्याच्यावर समजून जायचं तेवढं कसं फटका मारून जम यायला पाहिजे. हां तर फायनली आता चाललोय घरी. फ्रेश वगैरे होऊ. सकाळपासून तोंड वगैरे काही धुतलं नाही. अजून खूप काम बाकी आहे मंदिराचं. सकाळी बघितला तुम्ही वनवा लागताना आणि मंदिराचं काम थोडं चालू आहे. तर आता पटकन फ्रेश वगैरे होऊ. डायरेक्ट उद्या भेटूया. चलो बाय. मी तिकडे पपया काढत होतो आणि इथे बाबाने नारळ काढून ठेवलेत. 8 नारळ काढलेत. हे बघा एकदम नारळ तयार आहे आता. केळी पण काढलेत. केळी तुम्हाला दाखवतो. मला बोलायचं तरी यार काढताना. व्हिडिओ काढायची होती. दे. आणि केळी तुला ते आता का भरते ग ह्याच्यात काय मला काय पाणी आंघोळी ठेव का आता? नाही. मग कधी करणार? 5 वाजता? हा हा मला दे थोडीशी. खाल्ली थोडीशी दे. ते बघ केळी पण काढलेत. किती घोड आहेत बघा. 1 5 घोट काढलेत. 5-6 या झाडावर ना. आता आपली चांदी झाली. पपया केळी परत नारळ वगैरे काढायचे. अजून दुसऱ्या झाडावरनं इकडनं काढलेत. उचल उचलत आहे ना मला. उचल आणि जा विकायला मंडणगडला. डोक्यावर उचल. इथे बघ इथे बघ. हा जा. पूर्ण झाड खाली करून टाकलंय. आता हे 2 काढायचे आपल्याला. इकडे 2 आहेत ते आपल्यासाठी ठेवलेत. काढूया. एकदम जवळ कसं पुरलेच रे. पप्पा बोले जा. पप्पा तुझे बोलते जा. एक रात्याचा आहे एक माझा आहे. ह्याच्यात पण तुझा आहे. ह्याच्यात पण तुझा. मॅडम तर आता आम्ही निघालोय फायनली मुंबईला जायला परत. तर गावाला करतोय टाटा बाय बाय. सूरज चार्जिंगला होता त्याचा चार्जिंग. चला जातोय. आणि ते सनसेट झालाय. चार्जिंग लाव. काय चार्जिंग आहे गाडी. फायनली आता आम्ही निघालोय मुंबईला जाण्यासाठी. आणि इथे असा सनसेट होतोय आजच्या साईडला. आणि हे 2 आपले फंटर. 2 दिवस संपले. आता बघूया डायरेक्ट शिमग्याला येऊया. थोडासा कॅमेरा ब्लर दिसतोय.
कडक. तिथे पाचच्या साईडला मंदिराचं काम चालू आहे आणि हे 2 कंटरला आईच्या मायला चालला आईच्या माईची इथे इथे चावू नका मला. काय या ये ये. तर चला भेटूया पुन्हा नवीन एका व्लॉगमध्ये. आता जातो हे बघ ऐकत नाही. तर झाली आता फायनली दुपार. तर काहीच तुम्हाला एक माझा किस्सा सांगतो लहानपणीचा. इथे नाही इथे डाळिंबाची झाडं होती लहानपणी ह्या ह्याच्यावर बांधावर आणि मी चुकून आहे ना डाळिंब तोडला होता. मी लहान होतो आणि इकडच्या लोकांनी ना माझ्यावर केस टाकली होती आणि मी पूर्ण घाबरून गेलो होतो कारण तेव्हा काही सुचत नव्हतं. सर्व घरातले मला शोधतात इकडे तिकडे. मी मंदिरामध्ये लपून गेलो होतो. तर इकडे डाळिंबाची झाडं होती काढलेला दुसऱ्याने आणि नाव माझ्यावर आलं होतं. तर जाऊ दे आता आपण जातोय पपया काढायला. मुंबईला घेऊन जायचं आपल्याला पपया. आणि इथे भोपळ्याची वेळ आहे बघा. इथे भोपळ्याची वेळ आहे. तुम्हाला दाखवतो एक भोपळा. हा बघा कुठे 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 मोठा कुठे. हा तर हा बघा इथे कसा लपवलाय भोपळा. हा बघा पूर्ण गावठी भोपळा. लपवून ठेव जाऊ दे लपवून ठेव. त्यांची मेहनत आहे तर आपण काय काढायचं नाही आपल्याला. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी गेला. आणि बघ किती फुलं आली आहेत एकदम भारी. कसली फुलं आहे ती. झेंडू बोलतात ना ह्याला. झेंडूची फुलं आहेत. आणि इथे आपलं गाव आहे या साईडला. हे अण्णांचं घर आहे. हे महाडिक आणि आपलं घर वर आहे तिकडे. तर इथे अशा प्रकारे आता आपण जातोय पपया काढायला या भावाच्या परसावनात. तर चला बघा इथे झाडं आहेत. अजून आंब्याला मोहर वगैरे काय आला नाही कारण थंडी अशी प्रॉपर पडली नाही ना. तर ते बघा तिकडे तो घड दिसतोय तुम्हाला पपयांचा. तिकडे हे बघा हे जे आहेत ना हे आपल्याला काढायचे आहेत आता. तर जाऊया आत. फुलं बघा किती भारी आलेत. फुल भरले आहेत फुलं. तर चला आत गेल्यावर भेटू. परसावनात जाऊया. आपल्याला वाटेल तेवढ्या पपया काढूया. हा कुठे हे बघ इथे कारल्याची पण वेल लावली आहे. हा बघा या झाडावर पण पपया बघा किती किती धरल्यात बघा. हे वर्षाचे 12ही महिने असतात अवेलेबल. तर चला पपया काढताना भेटू डायरेक्ट. रेती वगैरे खडी वगैरे टाकली. आता 4-5 गाड्या टाकल्या. डायरेक्ट आत जाऊ. एंट्रन्स घराचा डायरेक्ट परसावनात जाऊ. वय आडगट निघतील का हे तुटतील चांगलं. काकी गवतीच्या आहे ना. म्हणजे बस एवढीच आहे. एवढीच आहे. हे बघा ही गवतीची आहे. आणि इथे बघा पपया किती धरल्यात. पूर्ण ढाकून ठेवल्यात या लोकांनी. हे सर्वच नेऊ नको मला पण पाहिजे. का हे नाही पिकायचे. हा नाही पिकणार. हा पण नाही एक पण नाही. अच्छा म्हणजे ते बोलतायत पिकले तो झाड होतो काय. इथे पण आहे. ही कढीपत्ता वगैरे आहे. हा इथे वांगा मोठा होऊन कुसून गेला म्हणजे जून झालाय ॲक्च्युली. आणि हा बघा इथे एक पपया आहे. हे बघा पपया. आणि हा पेरूचा झाड. आणि पेरू अजून धरले नाहीत वाटतं. हा पेरूचा सीझन नसेल ॲक्च्युली. तर हा बघा इथे एक पपया. हे मला माहिती आहे ना हा पिकलाय. कच्चे आहेत वाटतं. हे कच्चे आहेत.
ही साईज बघा, ही साईज खूप भारी होती, पण ते बोलतात की पिकणार नाही वगैरे, ढाकून ठेवलं तसं मस्त प्रकारे. हे किती वर्षाचं झाड असेल? किती वर्षाचं हे? हा, 4-5 महिन्याचं झाड आहे काहीतरी, 5-6 महिन्याचं असेल, वर्ष नसेल झालं अजून, 5-6 महिन्यात येतं बघा. किती फळ धरलंय. जसं पाणी बसेल तसं, पाणी भेटेल तसं आपल्याला झाड उत्पादन देतं. पहिली गोष्ट तर हे बघ, कढीपत्ता वगैरे सर्व. तू जर चढलास ना तर झाड उपटशील खाली. हे वांग आहे ना, हे बघ इथे वांग पण धरलंय, जून व्हायला ठेवलंय. हे बघ, म्हणजे पुढच्या वर्षी परत पावसात आपल्याला कामाला येईल त्याच्या बिया वगैरे. नाकू मंगलसिंग आमच्याकडे येत असताना कामं सोडून इकडे आहे. एवढं नाही काय झोपलाय तुम्ही? थकलो आम्ही, सकाळपासून काम करतोय. भाई भाई तसं भाई हा? ते सोड, कुठल्या कामात हा गेला ना भाई, नीट मार, ते सोड, चावी दे. नीट मार, नाही तर पायावरती लाग, ऐक ना, पायावर लागेल. आता दोन्ही काहीच पॅकेट नाही. नाही, बघू तू दे. बघतो भाई. अरे चाय आणली आहे. अरे 2 पॅकेट काल आणले मी, सगळं काल संपली तर. अरे एकच होता, मला माहिती आहे ना, मी स्वतः खोललंय. अरे वरती पण एकाच वरती असेल, मांडवावरती असेल, पण मग दोन्ही पण तिथंच ठेवलेली मी. एकच पॅकेट काल आणलं होतं एका ह्याच्यात. पहिले मांडवावरती बघ भाई, असेल एक कप. लाच काय पे काय ए भाईला तरी, भाई घेऊन जाईल भाई, एक घमेल तर घेऊन जा, एक भाई एक घमेल घेऊन जा ना. ए राख्या अर्धी भर, राख्या अर्धी भर, एक घमेल कमी कर. हा मजा काकांना दे थोडीशी, काकांना दे ना थोडीशी. काका थोडी चालवा गाडी, जरा थोडी चालवा गाडी बाजूला. आता फुल रेकॉर्डिंग करा. कम ऑन. गाडी अडकते, खाली जाते वाटतं. रिवर्स पाठवली तर तिकडनं कोण आलं ना आपल्याला शिव्या घालतील. आता एक व्हिडिओ क्रॉप करूया, येताना आणि जाताना काकांची. नाही जमत, नाही जमणार. हा एकदम भारी सीन आलं रे, एक तिकडे गेला एक इकडे गेला. कामाची माणसं आले. ही सगळं मस्त राहतील बस. हा, आम्ही आलोय पपाया खायला इथे खाली. हो माय गॉड, इथे सुकटीचा बेत आहे आज. जेवणच जावे बोलतो. हात धुतोय. आज आपल्या पपाया भेटल्या आज खायला, 2 ठिकाणी पपाया भेटल्या. हा, तर पाणी ठेव ना. ते तांदूळ निवडत आहेत आणि आम्ही आता पपाया खातोय. पपई दाखव, एकदम ओरिजिनल. हे पण पिकलाय. हा, विदाउट पावडरचा पपाया. या पपाया खायला. हा, ते कच्चे ना काकी.
जास्त पिकलं तर बारीक बारीक आहे. चालेल, पिकतील ना ते. पिकतील ते. आता हे पिकतायत मग ते पिकतील. तू एक तो Original. एवढा ढाल आहे पण अजून पिकत नाही. ते का काढते? नीट काढ ना, ते पूर्ण मास काढलास त्यातलं बियांसकट. मी अलगद काढाय मी बाहेर. तर या काय पपाया झालं? खायला. दाखव इथे, दाखव. तू नको खाऊ. जास्त पिकलाय तो. जास्त पिकलाय बाया बघ दुसरा का. आता हा काम दुसरा. पिकलेलं गोड लागतं ना पण. गोड तोच लागतो. हम्म? तोच खाया चांगला गोड. मी आता कापला आणि खाल्ला. हा असाच. असं होते. वरचा वरचा खायचा. गोड आहे. कंटाळली आम्ही खाऊन खाऊन. जास्त येतात ना झाडाला. आता हे पक्षी तर हा बघा आमच्या विहिरीकडचा रस्ता. इथे विहीर आहे खाली. आता जास्त कोण येत नाही पहिल्यासारखे जास्त लोक, कारण नळ वगैरे सर्व वर आलेत ना, त्यामुळे इकडे कोण जास्त येत नाही. पावसात ना आले तर येतात. आणि या विहिरीचं पाणी एकदम थंडगार असतं. आम्ही पहिला यायचो इथे आंघोळी वगैरे करायला, पण आता गावाला कोण जास्त येत नाही. सर्व आपल्या कामधंद्यामध्ये बिझी झाले. तर दाखवतो, हे बघा पावसात ना इकडनं पाणी वाहत येते. इथे अर्ध पाणी विहिरीला जातं आणि अर्ध इकडे खाली. आता पाणी सुकलं असेल. हे ग पूर्ण सुकलंय, पूर्ण पाणी सुकलंय, कारण हा वाळ आहे ना. पाणी दाखवतो विहिरीत केवढं आहे. एवढं पाणी आहे. पावसाचं पाणी ॲक्च्युली हे. आणि मासे वगैरे तर दिसत नाहीत. काळोख आहे म्हणून दिसत नाही, पण मासे वगैरे असतील. हे असं कचरा वगैरे पडू नये म्हणून कापड अंतरलं आहे असं. आणि इथे एक जण बसलाय, आमचा साथीदार बसला दाखल. तर आता डायरेक्ट आपल्याला, हा डिसेंबर महिना आहे. डिसेंबर महिन्यात मी पहिल्यांदा गावाला आलो आहे. आता आपल्याला डायरेक्ट होळीला यायचं शिमग्याला. वर्षभरातनं 2-3दाच ट्रिप होतात. एक शिमगा, एक मे महिन्यात आणि एक गणपतीमध्ये येतो आपण. तर चला भेटूया नंतर. भूक लागली, जेवलो पण नाही. बाय बाय. ही त्याची मावशी आहे, एक नंबरची खडूस आहे. ती नारळ काढत येत नाही. नाही सांगणार मी, आहे ना. तुझ्या बाबांची सीट फिक्स आहे गाडीत. चल नंतर नाही बोलवलं आपल्याला. घे आता घे. मग वरती चल, वरती जा, वरती जा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा, दगड आहे. आडवीच करू ना, आडवीच व्हिडिओ करू ना. वॉटर चढून वरती चढवले, क्वार्टर पासून नारंगी मोसंबी. थांब, धारवली कोणती घेऊया, खाली उतर साईल. नाही कापल देणार. आता एका व्हिडिओमध्ये लाखो करोडो रुपये कमेल बघा, एका क्वार्टरमध्ये. पोपट असलं पकड रे वरती. हा माझी भारी चढतो ना, एवढा एक नंबर.
एक पाठ तो बघा इकडे तुमच्या हे आला तो कोंबडा वर्सेस कुत्रा. कोंबडा कोणाचा आहे का? आमचंच आहे पण नानीने पाळलं नाही हा. ओरिजिनल. धर. दे मोबाईल दे. इथे काम करायचं सोडून झोपलाय. झोपेलो मस्त झोपेलो. आणि ह्याला घेऊन जा ना यार. हे बघ इथे इथे भात आहे. भात साठवून ठेवला अजून उपसायचा बाकी आहे. आणि इथे मी ह्याला घेऊन जा ना. पूर्ण घामाने पूर्ण माखलोय. कसं आहे आपला फोन? सॅमसंग अल्ट्रा 25. हा बघा अण्णा. ह्याने दगड मारला त्या कोंबड्याला. हे पागल झालास काय? या कोणी दगडे मारला कोण दगड मारे? काय बोलतो ते तसा ते बोलते. या जा. इथे कोंबड्या आणि कुत्र्यांचे मालक. या इथं आता आम्ही बघायला चाललोय टमाटर लावलेले पावसात. ते छोटे टमाटर असतात ना ते बेल खातोय. चेरी टमाटा बोलतात त्याला. पपया वगैरे काढले का? 7-8 महिन्याची झाड आहेत फक्त, पण फळ एवढं भारी धरलंय ना की बोलून सोय नाही. हे बघा हे झाड आहे. किती भारी टमाटर धरले झाडाला. हो पूर्ण भरून गेलं रे. का नाही जरा पिकलेले काढ. हे खा खाऊन तर बघ. खाल्लेत मी आता बेल खातोय. हे खाऊन बघ टेस्ट. हा मी खाल्लेत. काढतं काय तर पिशवी आणशील का नंतर काढशील? पिशवी आणून असं हातात जाणार नाही. हे बघा फळ बघा किती भारी आहे. एकदम नॅचरल विदाऊट पावडर. कडक. हे पण पावसातच लावले असेल ना? लावले नाही, हे उगवलेत. हे लावत नाही. म्हशी आहेत. किती आहेत? 2 म्हशी 2 रेड आहेत. तर चला फायनली परत जाऊया. आपल्याला घमेले टाकायचे 4-5 परत. तर मंदिराच्या कामासाठी इकडनं खडी नेत आहेत खाली. वन साइड मध्ये एकट्याने आणले. दिवस दुसरा. अरे 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 ब्रेक आहे की नाही? पाय सांभाळा. दिवस दुसरा. आज संध्याकाळी आपल्याला परत गाडीत बसायचं मुंबईला जायला. तिथे रस्त्याचं काम चालू झालं आहे आमच्या गावाचं. पूर्ण एकदम खालपर्यंत खोदकामचं काम चालू आहे. आणि तिथे मंदिराचं काम चालू आहे बघा या साईडला. हा इथे वाडा आहे. तर भेटत राहू मध्ये मध्ये. चला.
बघा पपया काढायला वर चढलाय आता फायनली. आरामात काढ. फुल स्ट्रगल, मेहनतीचं फळ आहे. पडू दे शर्टावर त्याच्या. काय झालं याला वरडायला? हा हा समजत. हे बघा 2 काढलेत. हा 3रा. आणि हा 4था. हा 5वा. बारीक नको ना. काढ बारीक पण काढ. तो बरं तुझ्या हाताजवळचा. गाडी खाली घेऊन जातो सगळे. कशी लाईन लावून ठेवली बघ. एवढी सारी पपया, एवढी सारी पपया काढले. मग मी कॅच करतो ना. ये ये ये. तेव्हा एक शिकारी आला इथं. हे झाड काढसल ना आता. काय तर बघा आपण खायला एवढी टमाटर काढलेत. ही बघा खाऊया पटकन. गावी आल्यावर सर्व काय खायला भेटतं. पपया, पेरू बोला. पण या सीझनला पेरू नाही आता टमाटर. तर चला आता काम करूया पटकन. चला पडला. सर्वांची मेहनत आहे म्हणून असं फळ खायला भेटतंय. चला संध्याकाळी मुंबईला पण जायचंय. चला बाय. हे पप्पाय कुठे ठेवून आला होय? आलं टक्के व्हिडिओ. कामासाठी लेट आलेले माणसं. लक्ष आहे इकडे. आमचे गावचे पाटील. पाठून आनंदवाडी घेतो. तर आता फायनली आता आम्ही नारळ उतरवतो परत एकदा या झाडावरचे. हे बघा किती आहेत बघा. चोरीची वालू करताना भगवाना पकडलेली आहे. वाळू आहे पहिली गोष्ट. खडी आहे बघा. लाद खाली कमट आहे तुमच्या तो. चल
मला दे थोडा. हा काय बरोबर आहे पी मग. पाणी येतो आहे का?